Hello students, this is Miss Amruta Nandal working as a lecturer in Electronics and Telecommunication Department at SPM Polytechnic Kumte Solapur. This is the first video lecture on unit number 4 Advanced Wireless Standards. From today we are going to see our unit number 4. In previous lecture we had successfully completed unit number 3 Digital Cellular System. So first of all we will see what is the marking system and syllabus for this unit. So there are 18 marks for this unit and 18 marks are divided like 4 marks for remember, 4 marks for understanding and 10 marks for apply. So what is the syllabus for this unit? So first one is need for 3G and 4G technology. Second one is IMT 2000 global standard. In that bit we will going to see visions, compatibility, service and spectrum requirements. Third bit is UMTS, also called as a WCDMA standards, and in that particular point we will going to see features, architecture, UMTS air interface specifications, security procedures. Next is CDMA 2000. In that bit we will going to see features and advanced versions, advantages of CDMA 2000 over 3G GSM standards. And last point is next generation mobile standards. So next generation mobile standards are 4G, 4G LTE, old 4.5G and 5G. So in that bit we will going to see features of all these next generation mobile standards. So this is all about the syllabus and marks for this unit. So let us start with the first point of the fourth unit, that is need for 3G and 4G technology. So first one is need of 3G technology. विद्यार्थी मित्रांनो 3G टेक्नॉलॉजी थर्ड जनरेशन टेक्नॉलॉजीचा काय आपल्याला गरज आहे, का ह्याची गरज आपल्याला भासली, तर हे आपण आज या पॉईंटमध्ये बघणार आहोत. सो तुम्हालाही माहीत असेल का ह्याची गरज भासली असावी, थोडंसं विचार करा बरं ह्याच्यावरती. ओके, आपण डिस्कस करूयात. सो एक्झिस्टिंग मोबाईल नेटवर्क सच ॲज 2G and 2.5G are not compatible around the world, as worldwide devices need to have many technologies into a single device. For this 3G was introduced in 2001. सो आपल्याला माहिती आहे जे आधी होते, आपण आता अजून 4Gच्या पुढेही चाललो आहोत, बट हा जो सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली तर जेव्हा ते जे नेटवर्क होते 2G आणि 2.5G तर ते कंपॅटेबल नव्हते. जसं युजर्सना नीड होतं त्या अँगलनी ते कंपॅटेबल नव्हते. त्यामुळं तर ते दोन्ही 2G आणि 2.5Gमध्ये असलेले जे फीचर्स आहेत तर ते सगळे 3Gमध्ये घेऊन आलेले आहेत आणि ते इंट्रोड्यूस केलेले आहे 2001मध्ये. एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजी लाईक GSM अँड CDMA वेअर डिझाईन्ड फॉर हँडलिंग व्हॉइस ट्रॅफिक अँड व्हॉइस ओरिएंटेड सर्व्हिसेस. ओके, तेव्हाचे जे टेक्नॉलॉजी होते 2G आणि 2.5G त्यामध्ये GSM CDMA वगैरे येतं, तर ते कशासाठी डिझाईन केले होते, व्हॉइस डेटासाठी. थ्रू मोबाईल नेटवर्क्स द रिक्वायरमेंट ऑफ डेटा ट्रान्समिशन हॅज बीन ग्रॅज्युअली ग्रोईंग टुगेदर विथ द पॉप्युलरिटी ऑफ इंटरनेट. तर जसजसे GSMमध्ये डेटा सर्व्हिसेस प्रोव्हाइड केलेले आहेत, बट ते जे काही डेटा प्रोसेस आहे तर त्याचा जो स्पीड आहे खूप कमी आहे, तो ट्रॅफिक तो GSMमध्ये हँडल केला जात नव्हता. तर ती जी काही रिक्वायरमेंट ग्रोथ ऑफ द यूज ऑफ डेटा जे वाढलेलं आहे त्यासाठी आपण काय केलेलं आहे, 3G नेटवर्क 3G टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केलेली आहे. Therefore some upgradation had to be introduced into existing network as they have limited compatibility. They do not provide variable data speed, flexibility, supporting quality of service solutions. For all these reasons हे जे काही अपग्रेडेशन्स आहेत तर हे जे काही अपग्रेडेशन्स आहेत डेटा स्पीड, फ्लेक्झिबिलिटी, सपोर्टिंग क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस सोल्युशन्स,
तर हे सगळं जे काही आहे तर ते 3Gमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहे, त्यामुळेच आपल्याला 3G टेक्नॉलॉजी गरज भासलेली आहे. फॉर ऑल दिस रिझन्स 3G इज नीडेड विच प्रोवाइड हायर बँडविड्थ, म्हणजे बँडविड्थ जास्त असेल तर फ्रिक्वेन्सी जे काही आहे आपण जास्त प्रोव्हाइड करू शकतो, म्हणजे जास्त युजरना. व्हिडिओ स्ट्रीमिंग, व्हिडिओ कॉल्स, गेमिंग फॉर कस्टमर्स, हाय स्पीड टेलिवर्किंग, व्हिडिओ कॉन्फरन्स, रिअल टाईम फायनान्स, इन्फॉर्मेशन फॉर द बिझनेसेस. तर हे जे काही सगळे सर्विसेस आहेत तर ते सगळे GSMमध्ये म्हणजे 2G आणि 2.5Gमध्ये नव्हते. तर हे सगळे 3Gमध्ये इंट्रोड्यूस केल्यामुळे आपल्याला 3Gची गरज भासलेली आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज नीड ऑफ 4G टेक्नॉलॉजी. मग 4G टेक्नॉलॉजीची का गरज भासली? 3Gमध्ये तर आपल्याला हे सगळं मिळत आहे. काय काय आहे? व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉन्फरन्स, फायनान्शियल सर्व्हिसेस. मग 4G टेक्नॉलॉजीची काय गरज आहे ते बघूयात. देर आर 2 reasons वाय वी हॅव मायग्रेटेड फ्रॉम 3G टू 4G. सो त्याच्यासाठी 2 रिझन्स आहेत. तर फर्स्ट वन काय आहे? वन इज इन्क्रीजिंग ग्रोथ ऑफ ओव्हरऑल सबस्क्रायबर्स अँड अदर इज मॅसिव्ह डिमांड ऑफ द न्यू डेटा सर्व्हिसेस विच कॅन बी आयदर ऑडिओ, डेटा, व्हिडिओ ऑन अँड इमेज. तर पहिल्यांदा जो आहे तर त्या सबस्क्रायबरची ग्रोथ वाढलेली आहे. तर सबस्क्रायबरची जर ग्रोथ वाढलेली असेल तर चॅनलची ग्रोथ वाढेल, चॅनलची रिक्वायरमेंट जास्त असेल, तर त्यासाठी पहिल्यांदा 4Gची रिक्वायरमेंट आहे रिझन. आणि सेकंड रिझन जे आहे तर ते सर्व्हिसेस, डेटा सर्व्हिसेस. तर फक्त इंटरनेट सर्फिंगसाठीच डेटा इंटरनेटचा वापर नव्हे तर ऑडिओ, व्हिडिओ आणि इमेजेससाठीही डेटा सर्व्हिसेसची गरज भासली आहे, त्याची डिमांड वाढलेली आहे. द एक्सेप्टेड फीचर्स फॉर 4G सिस्टीम आर मच हायर रेट्स अप टू 100 Mbps हायर बँडविथ रिक्वायरमेंट. तर डेटा स्पीड हा पण एक त्यामधला रिझन आहे. 4G टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड बेटर सिग्नल रिसेप्शन, फास्ट इंटरनेट ॲक्सेस अँड व्हॉइस क्वालिटी, इफिशियंट ॲक्सेस टू क्लाउड स्टोरेज, मल्टिपल डिव्हाइस कनेक्टिव्हिटी, इम्प्रूव्ड व्हिडिओ कॉल्स, कॉन्फरन्स, रिअल टाईम कनेक्शन्स विथ मेनी युजर्स. जर समजा तुमच्याकडे एखादा फोन आहे किंवा एक रिअल टाईम एक्झाम्पल असेल तर जिओ फोन किंवा जिओ सिम कार्ड सगळे यूज करत असतात, राईट. मग त्याचा जर तुमचं बॅलन्सचं डेटा व्हॅलिडिटी संपलेली आहे आज किती वाजता? सपोज सकाळी 10 वाजता तुमची बॅलन्स संपलेली आहे, रिचार्ज संपलेला आहे. एकदा रिचार्ज संपला तर काय होतं, तुमचा जो इंटरनेट आहे तर तो 4G सोडून 2Gच्या स्पीडवरती वर्क होतो. मग 2Gच्या स्पीडमध्ये वर्क झाला असेल तर तुम्ही एखादा यूट्यूबवरचा व्हिडिओ बघू शकता का? तर तो काय होतो? लोडिंग दाखवतो. म्हणजे हा काय झाला, युजरचा जो रिक्वायरमेंट आहे तर तो क्वालिटी विथ स्पीड आहे. तर तो लोड होत असेल तर ब्लर इमेज दिसतं किंवा ब्लर व्हिडिओ दिसतं, ते तुम्ही बघता का? किंवा बघत असलं तरी ते तुम्हाला आवडणार नाही किंवा स्लो चाललेलं तुम्हाला आवडणार नाही. म्हणजे तुमची गरज वाढलेली आहे. त्यामुळे 4G 3Gमध्येही अवेलेबल आहे, 2Gमध्येही आपला जो रिक्वायरमेंट आहे तर तो वाढलेला आहे. तर स्पीड हे पण मॅटर करतं आणि क्वालिटी हे पण मॅटर करतं. तर 3Gमध्ये आणि 2Gमध्ये जे आपल्याला मिळालेलं नाही आहे तर ते कुठं मिळतं? 4Gमध्ये मिळतं. त्याच्यानंतर आहे 4G टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड्स बेटर कनेक्टिव्हिटी ॲज कम्पेअर्ड टू 3G टेक्नॉलॉजी. जे आत्ता मी सांगितलेलं आहे तेच यामध्ये लिहिलेलं आहे. नेक्स्ट इज 4G ऑफर्स ट्वाइस इंटरनेट स्पीड दॅन 3G. ड्यू टू ऑल दीज रिझन्स 4G इज रिक्वायर्ड. सो इथं कळालेलं आहे आपल्याला काय म्हणायचं आहे, इंटरनेट स्पीड जे आहे तर ते 3Gमध्ये असलेल्या स्पीडपेक्षा 4Gमध्ये डबल झालेला आहे. त्यामुळे 4G हा आपला एक बेसिक नीड झालेला आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज व्हिडिओ लेक्चर अँड थँक यू.